गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काय सांगू तुम्हाला, मी आत्ता उठले आणि पाणी उठल्यानंतर मी कोमट पाणी पिते. पहिल्यांदा उठल्यानंतर जाऊन बघते तर किचनमध्ये पाल आहे. तर मला कसं मी पाणी गरम करू मला कळेना. घरात कुणी नाही, म्हणजे मुलं आहेत, मुलं झोपलेली आहेत, उठायला तयार नाहीत. मला लागलेली आहे तहान. पण किचनमध्ये इथे आतमध्ये जिथे पाणी आहे ना ह्या साईडला, तिथे जाऊन मला पाणी प्यायचं आहे. पण जाऊ वाटेल, इतकी भीती वाटते ना मला पाण्याची. काय करावं मला समजेना. धड मी तिला बाहेर घराच्या हाकलू शकत नाही झाडू घेऊन, मी काहीच करू शकत नाही. आणि झाडू पण तिकडच्या कोपऱ्यात आहे, आणि जरी इकडे जरी कुठं झाडू असला असता ना तरी सुद्धा मी तिला बाहेर हाकलू शकले नसते पालीला. तर ॲक्च्युली काय झालं होतं, काल मी गेले होते झाड आणायला. तुम्ही तो छोटासा व्हिडिओ पाहिलाच, मी तुम्हाला पाठवला होता इन्स्टावरती. तर माझ्या मोठ्या मुलाचा फोन आला, मम्मा आपल्या किचनमध्ये पाल आहे. आणि छोट्या मुलाला घेऊन गेले होते मी. तो मला, त्यांना माहिती आहे दोघांना, पण मला पालीची खूप भीती वाटते. तर मग भीती वाटते, माहिती आहे दोघांना पण. मग छोटा मुलगा म्हणजे कामाच्या ह्या निमित्ताने मी गेले होते आणि मी विसरून गेले होते पालीचं, की आता घरी गेल्यानंतर लक्षात पण आलं नसतं माझ्या, असं झालं असतं. पण परत माझा छोटा मुलगा मला आठवण करून, मम्मा किचनमध्ये पाल आहे. म्हणजे मुद्दाम मला खवळत होता की पाल आहे हे दाखवून द्यायसाठी. आणि आज मग मी नंतर आवरलं सगळं घरातलं वगैरे. त्यावेळेस पण मी विसरून गेले. तो खाली खेळायला गेला छोटा मुलगा, आवरलं घरातलं सगळं. आणि त्यानंतर मी जरा उशीरपर्यंत मोबाईलवरती एडिटिंग वगैरे केलं आणि त्यानंतर झोपले, पाल विसरून गेले. आणि आता सकाळी उठल्यानंतर बघते किचनमध्ये पाल आहे. पोरं उठायला तयार नाही, तहान लागली. आणि आमच्या इथे शेजारी तर जॉब करतात, कोणी बोलत पण नाही एवढं. आणि इकडे आहेत ते कोणी म्हणजे त्यांचे बहुतेक सिंगापूरला कुठं आउट ऑफ इंडिया आहेत, आणि इथे समोरचे दोन्ही जॉब करतात. तसंही आमच्या इथे जास्त कोणी बोलतच नाही आहे. आणि आता मला एवढी तहान लागली ना, काय सांगू तुम्हाला. काय करावं मला प्रश्न पडलाय. मी जाऊ पण शकत नाही तिथं पालीपाशी. मला खूप भीती वाटते पालीची. काय करावं मला समजेना. म्हणलं की आज जरा वातावरण थंड आहे पुण्यात, तर चहा वगैरे पण करून प्यावं. आणि मावशी नाही आहेत, त्यामुळं खूप सारं काम पण पडतं ना. आता बघा कधी माझी कामं होणार. पोरं तर माझी ना आता सुट्टेत ना. आणि तणीचं कसं जेईचा पेपर आहे, CETचा पेपर आहे, त्यामुळे रात्री उशीरपर्यंत जागरण त्याचं असतं स्टडीसाठी. आणि काल रेसिंग काहीतरी होतं म्हणे मुलांचं, ते इंग्लिश बघत बसलेला होता. त्यामुळे 10 शिवाय तर पोरं आता उठणार नाही आहेत. मला लागली तहान. मी ॲक्च्युली काय केलं माहिती आहे का, इकडची पाय पुसणी होती